नमस्कार मित्रांनो, आज आमच्या शिमग्याचा हा तिसरा दिवस आहे आणि आता आम्ही चाललोय खामकरवाडीमध्ये। आम्ही ही नाकेवाडीची सर्व पोरं आहेत आणि आता आम्ही आमचा देव आहे श्री साम अधिष्ठी भराडीन देवी, आमची जी शिरगाव गावची पालखी आहे, तर ती पालखी आम्ही नाचत खेळत खांद्यावरनं आम्ही आमच्या घरी नेणार आहोत। तर इतर दिवशी आपण देवळात देवाला पण भेटायला जातो, पण आजच्या दिवशी देव आपल्या घरी भेटायला येणार आहे। तर हा एक आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे। तर नाकेवाडीपासून साधारण खामकरवाडी हे 15 ते 20 मिनिटाचं अंतर आहे। तर आता आम्ही पायी तिकडे चाललोय आणि आता आम्ही आमच्या देवाला घेऊन पुन्हा आम्ही नाकेवाडीमध्ये आगमन होईल। तर भेटू आपण आता डायरेक्टली पुढे। तर आता आपण खामकरवाडीमध्ये पोहोचलोय आणि बरोबर माझ्या पाठीमागे आमचा देव बसलेला आहे। तर आम्ही आता पोरं वगैरे आहे। ताशावाला कुठे आमचा ताशावाला आहे काय, बाकीचे मागून येत आहेत पोरं। तर आता आपण देवाच्या पायाशी पोहोचलेलो आहोत। खांद्यावरती वाजत गाजत नाचवत खेळत त्याला नेत आहोत। आम्ही मिरवणुकी ढोलताशाच्या गजरामध्ये आम्ही सर्व भक्तगण आणि आमच्या देवाला नाचत नेत आहोत।
आमच्या नाकेवाडीमध्ये नाक्यावरती आमच्या गावची पालखी ही विराजमान झालेली आहे. आम्ही पालकर कुटुंबातील माणसं आणि आता देवीची ओटी भरण्यासाठी इथे आलो आहे. तर ही माझ्या घरातली पूर्ण फॅमिली आहे. माझी काकी आहे, आजी आहे, बहिणी आहे, चाची आहे, माझा चाची आहे. हे बरी इकडे बघ. ही माझी छोटी लाडकी बहीण आहे. ही माझी पूर्णपणे फॅमिली आहे. काका आहे, काकी आहे, ही काकी आहे, पाटी काका आहे, हा इकडे काका आहे, ही एक लाडकी आमची काकी आहे, निखिल. असे संपूर्ण आमचं हे पालकर कुटुंब आहे. आणि त्याला घेतला आणि हा माझा भाऊ आहे, हा एक माझा भाऊ आहे. तर अशी आम्ही पूर्णपणे पालकर फॅमिली आमच्या आईची ओटी भरण्यासाठी आम्ही आता इथे आलेलो आहोत. कोणाला धक्काफटका होता कामा नाही. आज बाळगोपाळ मिळून तुझा उत्सव साजरा केलेला आहे. उरा रे उरा नि आमचा श्री साम आदिष्टी भराडीन देवीचा सोन्याचा तुरा रे.
सर्व ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. बाहेर वाजले वगैरे आहे, मग त्याचबरोबर आपलं जे ढोल पथक आहे ते देखील आपल्या आईसाठी सज्ज झालेलं आहे. मधून शिरगाव गावडेवाडीकडे आई आदिशीची पालखी रवाना होताना पालखी शिरगावकडे रवाना होताना आमच्या आई आदिशीची पालखी आता नाकेवाडीतून आणि वाड्यातून शिरगावकडे सासरी रवाना झाली आहे. तर आता ज्या मार्गाने आमचे देव येतात म्हणून या घाटीला देवघाटी म्हटलं होतं. तर आता आमचा देव आमच्या याच देवघाटीने शिरगावकडे रवाना होत आहे. अशा प्रकारे आमच्या आई आदिशीची पालखी आडी गावातून आडीवाड्यातून आता शिरगावला निघाली आहे. आणि येण्यासाठी आता आम्ही पूर्ण देवघाटी चढलोय वरती आणि आता आम्ही मध्य ठिकाणी आलोय. हा पूर्ण एक जंगल भाग आहे, ओसाड भाग. तर या दणदणीचा ओसाड असा याला म्हणतात, दणदणीचा सडा. तर आता ह्या मार्गे आम्ही ही पालखी शिरगावमधील गावडे आहेत गावडेवाडी, तर त्यांच्या आता ताब्यामध्ये देणार आहोत. हे दुपारी 1चं टायमिंग आहे त्यांच्या ताब्यात देण्याचं. तर अशा प्रकारे हा आमचा उत्सव आम्ही अशा प्रकारे सादर करतो. तुम्ही आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे. अशा प्रकारे आम्ही आडीवाड्यातून आम्ही गावडेवाडीच्या आहे या ठिकाणी आम्ही त्यांच्या ताब्यामध्ये देतो. त्या ठिकाणी आता पालखी विराजमान होत आहे. आज आडीवाडा येथून इथे आलेली आहे. इथून तू गावडेवाडी मनवाडी एकर घर तुझी मिरवणूक काय घर घेणार आहे, खेळवणार आहे, सांभाळून घेऊन आडीवाडा येते. काय त्यांनी उत्सव केलेला आहे, काय त्याच्यात चूकभूल झाली असली गोड मानून पदरात घेऊन संपूर्ण वाडी सोब्याने आणली पाहिजे. त्याच्यात अडचण येता कामा नये. एवढा नमाज धरून उत्सव जसा झालाय यापुढेही चालू राहायला पाहिजे. एवढा नमाज करून या शिमग्यापासून शिमग्यापर्यंत अखवाली कर. उरा रे उरा ने आमचा श्री सामाजिकची बराडीन देवीचा सोन्याचा तुरा रे. अशा तऱ्हेने आई आदिशीची पालखी आडीवाड्यातून आता आम्ही शिरगाव मध्ये गावड्याच्या ताब्यामध्ये दिलेली आहे की आता त्या साईडला त्यांचा खेळ खेळले. अशा प्रकारे आमचा आडीचा शिमगोत्सव आज संपन्न झाला. पहिल्या दिवशी शिरगाव गावामध्ये होळी उभी केली गेली. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आमची आई आदिशीची पालखी आमच्या आडी गावामध्ये म्हणजे माहेरी आली म्हणजे काल, आणि आज नाकेवाडीमध्ये आली. त्याच्यानंतर आता आम्ही
आमचा शिमगोत्सव आहे तो साजरा केला आणि आता आम्ही शिरगावमध्ये गावडेवाडी यांच्या ताब्यामध्ये पालखी दिली. आता इथून पुढे आमच्या आई आदिशीची पालखी ही शिरगावामध्ये तिचा खेळ खेळेल. तर आज अशा प्रकारे आमचा हा वर्षभराचा शिमगोत्सव आम्ही उत्सव साजरा केला. तर भेटू आपण डायरेक्टली आता पुढच्या वर्षी. हुरा रे हुरा आणि आमच्या श्री साम आदिष्टी भराडीन देवी आईचा सोन्याचा तुरा रे. नमस्कार. आता आम्ही पालखी गावण्याच्या ताब्यामध्ये दिली आणि तिथून आम्ही आता पुन्हा वाडीमध्ये आलो आहे. तर आमच्याकडे ज्या वेळेला शिमगोत्सव साजरा केला जातो तर तेव्हा जी माहेरवाशीण वगैरे आहे तर त्यांच्यासाठी आम्ही जेवण वगैरे ठेवतो, महाप्रसाद ठेवतो. तर त्या माहेरवाशीण त्या महाप्रसादाचा लाभ घेतात आणि त्याचबरोबर आमच्या वाडीतील ज्या महिला मंडळ आहेत तर त्यांना बाहेरून पालखी देऊन आल्याच्यानंतर आम्ही पहिलं स्थान त्यांना जेवणासाठी देतो आणि त्याच्यानंतरच आम्ही आमचं जेवण करतो. तर दुसऱ्या बाजूला आमचे पुरुष मंडळ बसलेलं आहे, जी आमची पोरं आहेत तर ती पालखी नसून आल्याच्यानंतर आता जेवणाचा लाभ घेत आहे. तुम्ही आमच्या मागे बघू शकता. तर हे आमच्या वाडीतील सर्व पोरं आहेत. तर हे देखील जेवणाचा लाभ घेताना आपल्याला पाहायला मिळतं. तर तुम्ही देखील आमच्यासोबत या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी या. अशा प्रकारे आमच्या आडी गावाचा नाकेवाडीचा शिमगोत्सव यशस्वीरित्या पार पडला, ह्या वर्षीचा पार पडला. तर आपण पुढे भेटूया नक्की पुढच्या वर्षी.